प्राणायाम केला तरी सुद्धा तुम्ही सर्व हार्मोन तुमचं बॅलन्स मध्ये यायला लागतात. निश्चित. हर्षदाजी, माझा शेवटचा प्रश्न हा असेल की आता आपण महिलांबद्दल बोललो, तरुणाईबद्दल बोललो, मात्र लहान मुलं, आजकालची लहान मुलं यांचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सध्या पाहायला मिळतं. बऱ्याचशा लहान मुलांना, अगदी शाळेतल्या 5वी-6वीच्या मुलांना देखील आजकाल चष्मा लागल्याचं सुद्धा दिसून येतं. असं लहान मुलांसाठी असे कुठले योगाचे प्रकार आहेत का, जे अगदी घरातल्या घरात आपली आई असेल, वडील असेल, त्यांच्याकडून या लहान मुलांना योगा करून घेतला जाऊ शकतो? हो हो, बरोबर बरोबर क्वेश्चन विचारलात मॅडम. लहान मुलांसाठी सुद्धा सर्वात मस्त आहे, काही योगासन आहे, काही प्राणायाम आहे, कारण स्क्रीन टाइम सर्व मुलांचा वाढलेला आहे आणि आपलं आउटडोर गेम्स पूर्णपणे कमी झालेला आहे आता. त्यामुळे काय होतंय, मेंदूमध्ये एक वेगळं केमिकल्सचा त्यांचा इम्बॅलन्स व्हायला लागतो. मोबाईल काढून घेतलं की मुलं रडायला लागतात, चिडतात. हे सर्व गोष्टी त्यांनी इतकं एडिक्ट झालेलं आहे आणि प्रत्येक मुलांना एवढं चष्म्याचे नंबर वाढतच चाललेला आहे. तुम्ही चष्म्याचे नंबर म्हटल्यानंतर मी एक आवर्जून सांगू इच्छिते मॅडम, ऍक्च्युअली त्राटक मेडिटेशन हा सर्वात श्रेष्ठ म्हटलेला आहे. एक स्टूलवर तुम्ही एखादा दिवा किंवा मेणबत्ती लावून ठेवायचे आहे, सर्व लाईट्स ऑफ करायचं आहे, ध्यान मुद्रा करून, म्हणजे आपण स्वतः